सर तुमचो एक दुमे फावंडेशन म्हणून आसा आनी हेजो जनतेक कसो फायदो जाता हेजेर कितें सांगपाचें दिसता? हय, आमी एक धुमे फावंडेशन म्हणून एक चॅरिटेबल ट्रस्ट एस्टाब्लीश केला 2024 17 जुलय. आणि तो धुमे फावंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट हा हो सगळ्यांक म्हणजे जगात जी गरज असता न्ही, गरीब लोकांक, कॉमन मॅनांक जी गरज असता, मेडिकल हेल्प जावं, फायनान्शियल हेल्प जावं एज्युकेशनाक, जाल्यार आनी कितें तांकां म्हणजे डिफिकल्टीज असता, देवळांक कितें आमी करूं शकता, हेल्प करूं शकता, ते तशें ते आमी धुमे फावंडेशन अंडर आमी काम करता. म्हणजे सगळ्यांक इट इज नॉट ओन्ली फॉर सांखळी, फॉर एंटायर रिजन. आणि तेज्या लोक आमकां एप्रोच जाता. थोडे कोण एज्युकेशन हेल्पा खातीर आमकां एप्रोच जाता, थोडे मेडिकलाक हेल्पाक एप्रोच जाता, थोडे आमचे देवळा खातीर कितें हेल्प करा, रिनोवेशन करा, नाल्यार कितें फेसिलिटीज करा म्हणून ते एप्रोच जाता आनी तांकां आमी हेल्प करता. स्पेशली एक्चुली हे आमचे धुमे फावंडेशन हे आहा ते आमचे एक्चुली जे गरीब लोक आहा जांकां गरज म्हणजे हेल्प जाय न्ही, तांकां तेंच्या खातीर आहा. आनी स्पिरिच्युअल देवळा खातीर अशें आमचें मेन तेजो इंटेन्शन तसो आहा, मोटो आहा एक्चुली. हेल्प फॉर द पुअर पीपल, जेका सामकेच परिस्थिती अशी आहा की तेंचे कडेन कांय जायना, पोटाक आतां एक्चुली तशें कांय परिस्थिती ना, सगळे वेल सेटल आसता, पूण तरी थोडे लोक अशे आहा की तेंचे फायनान्शियल तेंचे कडेन कांय नासता, तेंचो इनकम नासता, तेंचो जो अर्निंग करपी कोण नासता आनी तेंची परिस्थिती सामकी बिकट जाल्ली आसता. त्या लोकां खातीर आमी हेल्प करपाक हो धुमे फावंडेशन केल्लो आहा. तशेंच आमी देवळा खातीर जे स्पिरिच्युअल देवळा खातीर आमी खूब फुडें हेल्प करपाक फुडें आसता, सदांच आसता. तशेंच हांव तुमकां एक सांगूंक सोदतां की आमचो एक घरा कडेन आमी इस्कॉनाचें सेंटर चलयता, प्रभुपाद भवन म्हणून इस्कॉन सेंटर हरवळ्या सांखळे. ते जाले आतां आमी 10 वर्सां जाली ते आमी सेंटर चलयता. आमच्याच घरान एक फ्लोरार आमी ते दिला तांकां डिवोटीसांक. आनी एवरी थर्सडे तो प्रोग्राम जाता, 6:30 ते 9:30 पर्यंत प्रोग्राम जाता. आनी त्या प्रोग्रामान हरे कृष्णा प्रोग्रामान जो इस्कॉन प्रोग्रामान तुमकां खबर आहा तेजेर किर्तन जाता, प्रवचन जाता, आरती जाता, महाप्रसाद जाता. आनी तेजेर फक्त भगवद्गीता बद्दलच लेक्चर आसता. म्हणजे जे कितें स्पिरिच्युअल जे लोकांक हे दिवंक जाय, नॉलेज दिवंक जाय, तेज्या बद्दलूच लेक्चर चालू आसता. आनी तेज्या बद्दल म्हणजे कशें रावपाचें, कशें सिस्टम कितें, आमचो हेतू कितें मनुश्य जल्माचो, हेच्या बद्दल तेंचेर लेक्चर आसता. आनी बरें सुंदर लेक्चर दिता ते आमचे डिवोटीज. खंय भायर आवटसायड गोवाच्यान सुद्दां खुबशे डिवोटीज येता ते लेक्चर दिवपाक. आनी हांगाचे आमचे लोकलू आहा डिवोटी, आमोण्याच्यान आमचे खुबशे डिवोटीज आहा, वैभव फडते आहा, तशेंच खुबशे अशे आहा. आनी सगळे भागांचे लोक आमचे हरवळ्या येतात, नॉट ओन्ली सांखळेचे, आमोण्याचे जावं, दिंगण्या जावं, होंडा जावं, वाळपय जावं, बिचोलीच्यान लोक येतात ते आयकपाक. म्हणजे सुंदर अशे लेक्चर आसता ते कृष्णाच्या प्रोग्राम असो सुंदर हे लेक्चर ते दिता आमच्या घरान. सांगपाचें म्हटल्यार आमी वेळग्या एक दत्ताचें पेड आसा वेळग्या सायडीक, त्या पेडाक आमी एक शेड घालून दिल्या, तेका लायटी दिल्या आमी. सोशल जें कितें म्हाका मनान दिसता तें हांव करता, तेका कोण आडोवंक शकना न्ही. आमचे जे बिजनेसान आमकां जो कितें इनकम येता तेचो हांव एक 5-10% हांव सोशल हितून मोडटा, हे म्हाजो क्लियर इंटेन्शन. आनी तशेंच आमी हांगा सांखळे जाल्यार आमी सांखळे दत्ताचे देवळाकूय आमी 1,00,000 रुपया डोनेशन दिल्ले, कित्याक तांकां ते कितें गरज आसली तेन्ना ते येयल्ले म्हाजे कडेन, लोक एप्रोच जाता तेन्ना आमी तांकां कितें आहा ते हेल्प करता. तशेंच आमी हांगा हरवळ्या वाठारान आमी एक पिसाय माताचें एक बारीकशें देवूळ आहा, तें म्हणजे घुमटी कशी आहा, थंय तांकां ब्युटिफिकेशना खातीर ते म्हाजे कडेन एप्रोच जाल्ले, गितेश माडकर म्हणून. तेजे आमी म्हणजे तेजे टायलिंग आसले, तेजे आमी तेका एक 300 स्क्वेअर मिटर टायलिंग करूंक जाय आसलें, ते हांवें करून तेका दिले. प्लस तेंची एक स्टेज तांकां जाय आसली नाटकां बी करपाक. वर्धापन दिन बी अशें करता तेन्ना ती नाटकां बी सगळे सोशल करता न्ही, तेन्ना ताका एक स्टेज बांदली आनी तेजी शेड ताका जाय आसली, ते शेडीचें बी काम चालू आहा. तशेंच आमी फुडें गेले जाल्यार आमी गोपाळ कृष्ण सरवण एक देवूळ आहा कृष्णाचें, आमी कृष्णाचे खूब भक्त. थंय आमी शेड तांकां जाय आसली, म्हणजे तेंची स्टेज आसली, ताका स्टेज जाय हे आसली, रूफ शेड जाय आसली, ती आमी तांकां घालून दिली. तशेंच फुडें वचोन एक धोणाक आमकां ते योगेश पेडणेकर म्हणून पंच मेंबर आमचे कडेन एप्रोच जालो, ताका एक धोणा खातीर तांकां सरवणाक एक शेड जाय आसली. म्हणजे धोण अशे भायर बसताले, लयराई देवाचे धोण जे आसता न्ही ते डिवोटीज भायर बसताले, तांकां आमी एक शेड, ताका हांवें एक शेड घालून जवळ जवळ 1.5 लाखाची शेड हांवें घालून दिली.
तशेंच आमी पिळगांव वाठारांत खुबशे डेव्हलपमेंट केला. तशेंच सरवणा कुळमाय देवस्थान थंय ते आमकां लोक एप्रोच जाल्ले. तांकां आमी ते देवळाक फूल टायलिंग, रूफ टायलिंग, पेंटींग आनी थोडे ग्रावंड टायलिंग बी आमी ताका फ्लोर टायलिंग बी आमी तांकां घालून दिले. तशें फुडें वचत जाल्यार पिळगांव आमी खुबशे म्हणजे हेल्प करपाची ट्राय केले. शांतादुर्गा देवूळ आहा थंय तांकां एक सावंड सिस्टम जाय आसली ती आमी दिली. सातेरी देवळान थोडो हेल्प केलो. थंय जे वाठारांत जी भुरगीं आसली जे एज्युकेशनाक तांकां मातशी डिफिकल्ट जाताली शिकपाक, तेंच्या खातीर थोडे थोडे आमी फायनान्शियल तांकां हेल्प केलो. आमी 4-5 भुरगे आहा थंय तांकां आमी हेल्प केलो. तशेंच आमी ते लहराई देवळाचे प्रेजिडेंट बी सगळे आमचे कडेन एकदां एप्रोच जाले. लहराई देवस्थान, श्री लहराई देवस्थान शिरगांव, तेंचे कितें कितें तांकां जी आतां फाटल्या फावटी तांकां खुबशे गव्हर्मेंटान इम्पोज केले. CCTV लाया, बॅरिकेड्स लाया आनी खुबशे कामां तांकां इम्पोज केल्ली. ते म्हाजे कडेन एप्रोच जाले की बॅरिकेड्स आहा न्ही, त्या बॅरिकेड्साक खुबसो खर्च जाता, भाड्याक हाडटलो, रेंटाक ते घेताला, ताका कितें 2.5-3 लाख रुपया खर्च जातलो. ते म्हाजे कडेन एप्रोच जाले, ते आमी तुमी करूं शकता. ताका आमी तो 2.5 लाख एका बॅरिकेड्साचे रेंट, ते बॅरिकेड्स विकती न्ही, रेंट ताका आमी हेल्प केलो. तशें आमी भितर तांकां एक कुलर उदकाचे जेन्ना ते धोण आसता न्ही लहराई देवळाचे, तेन्ना उदकाची खूब गरज आसता थंय. तेन्ना तेंच्यांनी आमकां एक्चुली कितें केलें की आमकां बॉटल्स दी म्हणून. हांवें ताका बॉटल्साय बरोबर हांवें म्हणलें बॉटल्स बरोबर आमी तुका कुलर दिता एक 150 लिटर कोल्ड थंड उदक 150 लिटर भायर सरतलें अशें आमी तो कुलर दिलो. मागीर तांकां थोडी लायट्स जाय आसली, हॅलोजन लायट्स थंय लावपाक, ती एक 15 लायट्स दिली. म्हणजे अशें खुबशे आमी सोशल हितून हेल्प. तर कितें अपील बीन करूंक सोदता तुमच्या गांवच्या जनतेक बीन? हय, हांव इतलें सांगूं सोदता की जे आमी जे बिझनेसमॅन आहा न्ही, जे बिझनेस करता आनी जे कमर्शियल बिझनेस जे करता आनी तितून जे कितें इन्कम जाता न्ही, ते म्हाका म्हाजे व्ह्यूज अशे आहा की एटलीस्ट आमी एक समाजा खातीर एक 10 ते 20% आमी समाजा खातीर आमचे बिझनेसाचे प्रॉफीट आसता न्ही ते आमी स्पेंड करपाचे. म्हाका ते करून म्हणजे खुबशे हांव सॅटिस्फॅक्शन फील करता की कितें तरी बाबा आमी समाजा खातीर करता, गरिबा खातीर करता. म्हणजे जेका कोण सामकी प्रायोरिटी आसता, जी गरज आसता, सामकी नीड आसता तांकां, तेंच्या खातीर कितें तरी अशें करपाचें अशें म्हाका तरी जे आमचे बिझनेसमॅन आहा न्ही तेंच्यांनी अशें थोडे तांकां हेल्प एक्सटेंड करूं शकता अशें म्हाका तर दिसता. आनी हांव फूल हें आहा की हांव म्हाजें कितें आहा तें कंटिन्यू करतलो. कित्याक म्हाका हें जायना की आमच्या कडेन पयशे आनी लोक त्रास काडटा म्हणजे हे फिलींग सामकें म्हणजे सॅड फिलींग जाता. आनी तेच्या खातीर हांव ऑलवेज म्हाजें कितें आहा तो हेल्प एक्सटेंड करतलो. या, थँक्यू सर.